लाडक्या बहिणींनो, पुन्हा एकदा तुम्हाला आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेला पुन्हा एकदा लॉटरी लागणार आहे, कारण ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला भेटणार आहेत। तुम्ही खरं ऐकलेलं आहे, ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील माझ्या लाडकी बहिणींना लाडक्या बहिणीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। लाडकी बहीण योजना संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। लाडक्या ताईंनो, अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। 2 महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे ते तुमच्या खात्यात 10 ऑक्टोबरपर्यंत नक्की जमा होणार आहे। दररोज नवीन अपडेट येतच आहे आणि आज सुद्धा नवीन आनंदाची अपडेट आणि आनंदाची बातमी आलेली आहेत। म्हणून तुम्हाला सांगतो माझ्या लाडकी ताईंनो, व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी सुटता कामा नये। जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळणार नाही। म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाडक्या बहीण योजनेचे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या ताईंनो, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मोठ्या अशा प्रमाणात काही ताईंना पैसे आलेले आहेत। ते पालघर जिल्हा असो, मुंबई जिल्हा असो, नाशिक जिल्हा असो, अहमदनगर जिल्हा असो, या सर्व जिल्ह्यांना बऱ्याच ताईंना काल 9 वाजता पैसे आलेले आहेत, काहींना 12 वाजता, अशा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरूच होते। म्हणून तुम्हाला सांगतो की येणाऱ्या पुढची अपडेट तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ पूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व पुढच्या ज्या अपडेट येणार आहेत त्या तुम्हाला माहिती पडत राहील। तर सर्वात प्रथम आपण आलेल्या आज सर्वात आनंदाच्या बातम्याकडे वळूया। लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा लॉटरी लागणार आहे। ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, 10 ऑक्टोबरपर्यंत खात्यात 3000 तुमच्या जमा होणार आहेत। काळजी करू नका, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे सर्वांना एकत्र भेटणार आहे। महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशानं पुरवणी अर्थसंकल्प जाहीर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। या योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे महिलांना मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये महिलांना दिवाळी बोनस म्हणून मिळणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील परळणी येथे सभेत बोलताना घोषणा केलेली आहे। तर लाडक्या ताईंनो, लाडक्या बहीण योजनेचे दोन्ही हप्ते परत तुम्हाला एकत्र मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा 3000 रुपये दिले आहेत। आता सप्टेंबर महिन्याचे पैसे 1500 रुपये मिळालेले आहेत। आज मी तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणीच्या खात्यात जाणार आहेत। हा शब्द तुम्हाला देतो, बहिणींनी काही काळजी करू नये, असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे। आताच मी अदिती तटकरे यांच्यासोबत बोललेलो आहे। तिनं सांगितले इतके 1000 कोटी लागतील। तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे। उद्या सुट्टी असेल, जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे, असं अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील सभेमध्ये म्हटलेलं आहे। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 3 हप्त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती। त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली होती। जुलै महिन्यातील अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना 17 ऑगस्ट रोजी 2 महिन्याचे पैसे पाठवण्यात आले। ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केला होता त्यांना 31 ऑगस्टला 3000 रुपये देण्यात आले। सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील 29 सप्टेंबरला पैसे देण्यात आले। आतापर्यंत 3 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। माझ्या लाडक्या ताईंनो, परत तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मिळणार आहे। आणि ज्या ताईंना अजून एकही रुपया मिळालेला नाही त्या ताईंनी आपल्या बँक खात्याला डीबीटी लिंक आहे का ते पाहायचे आहे। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील ते तुम्ही दुरुस्ती करून परत तुम्ही रिसबमिट करू शकतात। म्हणून तुम्हाला सांगतो, परत एकदा तुम्ही आपला फॉर्मचा अपडेट काय आहे ते नक्की चेक करायचे आहे। माझ्या ताईंनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवनवीन लाडकी बहीण योजनेची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील।